आज केंद्रीय अर्थसंकल्प सादर होणार। अर्थमंत्री निर्मला सीतारामन सलग 9व्यांदा सादर करणार अर्थसंकल्प। काय स्वस्त काय महाग होणार याकडे लक्ष। मुख्यमंत्री फडणवीसांनी घेतली सुनेत्रा पवारांची भेट। रात्री देवगिरी बंगल्यावर केली चर्चा। पंतप्रधान मोदींनी लिहिलेलं सांत्वनपर पत्र दिलं। सुनेत्रा पवारांकडे राज्य उत्पादन आणि क्रीडा युवक कल्याण खाती। सुनेत्रा पवारांकडे अर्थ खातं नाहीच, राज्यपालांकडून खाते बदल घोषित। महाराष्ट्राला लाभली पहिली महिला उपमुख्यमंत्री। सुनेत्रा पवारांनी घेतली उपमुख्यमंत्री पदाची शपथ। शपथविधीपूर्वी खासदारकी सोडली। राष्ट्रवादीचा अध्यक्ष पटेल नाही पाटील असावा, राज ठाकरे यांचा राष्ट्रवादीला न मागता सल्ला। तटकरे भुजबळ पटेलांना विलिनीकरणाबाबत कल्पना होती, अण्णा बनसोडेंचा गौप्यस्फोट। सुनेत्रा पवारांच्या भूमिकेपुढे थोरले पवार हतबल। दोन्ही गटांच्या एकत्रीकरणाचा शरद पवारांचा प्रयत्न फसला। अजित पवार असताना विलिनीकरण शक्य होतं, आता काय होईल माहित नाही। दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर संजय राऊतांचं वक्तव्य। दुःखात असताना शुभेच्छा कशा देऊ, रोहित पवारांची तिरकी प्रतिक्रिया। सुनेत्रा यांनी महाराष्ट्र हिताचा निर्णय घेतलाय। अजित पवारांचा वारसा त्या समर्थपणे चालवतील। सुनेत्रा पवारांच्या निर्णयाचं फडणवीसांकडून कौतुक। पार्थ पवारांची राज्यसभेवर जाण्याची इच्छा। रिक्त होणाऱ्या जागेवर पार्थ पवारांची वर्णी लागण्याची शक्यता। एकत्रीकरणाची कोणतीही बैठक झालेली नव्हती, पवार गटाचा दावा। सुनील तटकरेंनी खोडून काढला। दिग्दर्शक रोहित शेट्टीच्या घराबाहेर गोळीबार। मुंबईतील जुहूमधील घराबाहेर 4 राऊंड फायर। पोलिसांनी सुरक्षा वाढवली। फॉरेन्सिक टीम घटनास्थळी।